आकाशगंगेच्या अफाट विस्तारात अवाढव्य यांत्रिक रोबोट राक्षसांची एक भयंकर सेना, ज्याला मेटल असुर म्हणून ओळखले जाते, अंतराळाच्या खोलीतून बाहेर पडले। जेव्हा ते पृथ्वीवर उतरले तेव्हा त्यांचे पोलादी शरीर एका इतर विश्वाच्या ऊर्जेने चमकले। त्यांचे हेतू स्पष्ट होते, विनाश आणि अराजक। पण मानवता असुरक्षित नव्हती। नारायण, विनायक आणि विश्वनाथ हे तीन हिंदू रिव्हेंजर्स आपल्या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले। स्नायूंचा आणि शक्तिशाली दैवी ऊर्जेने त्यांच्या शिरांमधून प्रवाहित होते, ते ताऱ्यांमध्ये युद्धात उतरले। हिंदू रिव्हेंजर्स मेटल असुरांशी भिडल्याने आकाशगंगा युद्धभूमी बनली। नारायणच्या ठोसेने स्टीलच्या प्लेट्सचा चक्काचूर केला, ज्यामुळे रोबोटचे अवयव शून्यात उडत होते। विनायकच्या लाथांनी त्याला अंतराळातून पुढे नेले, ज्यामुळे तो रोबोट्सच्या लेझर स्फोटांना सहजतेने टाळू शकला। विश्वनाथच्या ऊर्जा स्फोटांनी राक्षसांना भस्मसात केले, त्यांचे यांत्रिक शरीर अवकाशाच्या ढिगाऱ्यात विखुरले। युद्ध सुरू असताना धातूचे असुर एकामागून एक पडले, त्यांच्या नाशामुळे आकाशगंगा प्रकाशाच्या स्फोटांनी प्रकाशित झाली। हिंदू रिव्हेंजर्स यांनी रोबोट आर्मी, त्यांचा दृढनिश्चय आणि शौर्य याने स्वतःच ताऱ्यांना चमकण्यासाठी प्रेरणा दिली। शेवटी एका विजयी आरोळ्याने तीन हिंदू रिव्हेंजर्स विजयी झाले, त्यांचे पाय आकाशगंगेच्या काठावर घट रोवले। त्यांच्या मागे तारे चमकदारपणे चमकले, त्यांच्या शौर्याचा आणि सामर्थ्याचा दाखला। नारायण, विनायक आणि विश्वनाथ यांच्या अतुलनीय धैर्यामुळे पृथ्वी सुरक्षित होती। मेटल असुरांचा पराभव झाला, त्यांचे यांत्रिक शरीर आकाशगंगेत विखुरले। हिंदू रिव्हेंजर्स यांनी तो दिवस वाचवला होता, त्यांची आख्यायिका वैश्विक इतिहासाच्या इतिहासात कोरलेली होती।